TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. तू साखरपुडा मोडलास म्हणजे सगळं क्लिअर झालं का? आणि मुळात हा डिसिजन तू एकटा कसा काय घेऊ शकतोस मला सांग ना. मी लहान मूल नाहीये मेनका. मला पण विचार करता येतो. मला पण मन आहे, थोडीफार बुद्धी आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे फॅक्ट अशी आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. या कारणासाठी तू या घरात आली होतीस ते कारण आता संपलंय. सो तू गेलीस तरी चालेल. मेनका, तू? आई, तुम्ही आता कोणाशी बोलत होता तू? समीहनची. अहो, समीहन तर आपल्या घरातच बसलाय. नमस्कार, मी समीहन. प्रधान मंडळी देसाईंपेक्षा खूप चांगली आहेत, त्यात काही शंकाच नाही खामकर. अरे रजनीश रावांचा व्यवसाय केवढा मोठा. समीर काय आपला हातपाय आलं होतं. हो, त्यांनी सुरू केला होता बिझनेस, पण त्याला नाही जमलं. काय बुडला काय? सॅडली हो, बुडाला बिचारा. बरं झालं तू त्या समीर बरोबर राहिली नाही. मी जर समीर बरोबर असते तर आज ही वेळ त्याच्यावर नक्कीच आली नसती. मी त्याची एवढी वाईट अवस्था होऊच दिली नसती. मला वाईट वाटतंय. का मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या, त्यावेळी ओठांवर का नाही आल्या? मग आता बोल ना, मी सगळं ऐकेन. उलट ना, मी ठरवलं की आता यापुढे सगळं तुझंच ऐकायचं. यालाही आता उशीर झालाय समीर. मी मनातलं सगळं बोलेन, तू ऐकशील. पण मग परत कोणीतरी तिसरा आपल्यामध्ये अडथळा बनून येईल. मीरा राणे, ज्यांना तुम्ही आजवर आपल्या कंपनीची सर्वात एफिशियंट एम्प्लॉय म्हणून ओळखत होतात, आता लवकरच ती प्रधान कन्स्ट्रक्शनची मालकीण होणार. जसा तुझा या कंपनीतला रोल बदललाय, तसाच समीरचा पण या कंपनीमधला रोल बदललाय. काही कारणामुळे तो या कंपनीचा पार्टनर नसून तो या कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून काम करेल. साईटचे डिटेल्स आहेत, रजनीश सरांशी बोलेनच मी. ओके. एक्सक्यूज मी, अटेन्शन प्लीज. थँक्यू. तुम्हा सर्वांना आज एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची मला. इनफॅक्ट एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची. रजनीश, तू एक्झॅक्टली कशाबद्दल बोलणार आहेस हे अजूनही माझ्या लक्षात येत नाहीये. मला माहिती आहे मीरा, आजपर्यंत मी तुला खूप सरप्राइजेस दिलेत. पण या फर्मचा ओनर म्हणून माझ्या एम्प्लॉईजना माझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट मी अजूनही ऑफिशियली सांगितलेली नाही. म्हटलं तू आल्यावरती लोकांना एक गोड बातमी देऊयात. सर, आम्ही खूप एक्साइट झालोय. प्लीज लवकर सांगा ना. सांगतो. मीरा राणे, ज्यांना तुम्ही आजवर आपल्या कंपनीची सर्वात एफिशियंट एम्प्लॉय म्हणून ओळखत होतात, त्यांच्याबद्दल सांगायचं. रजनीश, कशाला ना. मीराने आजपर्यंत मला प्रत्येक गोष्टीत मदत केली. इनफॅक्ट सगळ्याच गोष्टींमध्ये मदत केली. पण ही आता फक्त माझ्या बिझनेसमधली महत्त्वाची व्यक्ती नसून माझ्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती बनणार आहे. आता लवकरच ती प्रधान कन्स्ट्रक्शनची मालकीण होणार. आम्ही दोघं लग्न करतोय. काँग्रेस सर. काँग्रेस सर. काँग्रेस मीरा. काँग्रेस सर. थँक्यू. अभिनंदन मीरा. नाही, मीरा मॅडम. अजून एक गोष्ट तुला सांगायची राहिली मीरा. जसा तुझा या कंपनीतला रोल बदललाय, तसाच समीरचा पण या कंपनीमधला रोल बदललाय. काही कारणामुळे तो या कंपनीचा पार्टनर नसून तो या कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून काम करेल. हाय माऊ, निघालीस? काल रजनीशनी म्हणे ऑफिसमध्ये तुमच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट केली आहे. कम ऑन माऊ. अगं तो एक्साइटेड आहे, आनंदात आहे खूप. वाटलं असेल सगळ्यांना सांगावंसं. हे बघ माऊ,
लग्न ठरलेल्या प्रत्येकालाच सगळ्यांना सांगावंसं वाटतंच. आपल्या मम्मीकडेच बघ ना, आत्तापासूनच किती धांदल उडाली आहे तिची. आणि पप्पा तर दुसरा कुठल्याच विषयावर बोलत नाहीयेत. काकी सुद्धा पोळी भाजी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगत सुटली. अगं एवढंच कशाला, मौलिक सुद्धा फोनवरती त्याच्या क्लायंटला सांगत होता. माऊ सगळेच खूप आनंदात आहेत ग. त्यामुळे या विषयावर बोलणं स्वाभाविकच आहे ना. नाही अगं, आनंदाकडेच बघतेय मी फक्त. तुम्हा सगळ्यांना जे हवंय तेच करणार आहे मी. डोंट वरी. अजून हे वेशांतराचं भूत आहेच का डोक्यात? तुला काय मी तुझ्यासारखा चंचल वाटलो काय ग? माझं एकदा ठरलं भारती की ठरलं. माझ्या योजना दूरगामी असतात, लक्षात ठेव. ती दूरगामी योजना म्हणून तुम्ही काल बदलापूरला गेला होतात. अच्छा, पाळतीवर होतीस का काय? पाळतीवर कशाला राहायला पाहिजे? तुमच्या खिशामध्ये हे तिकीट होतं ते दुसऱ्या कोणी ठेवलंय का? नाही नाही नाही, तपासाचे धागे दोरे असे मागे उरता कामा नयेत. पुरावे मिळता कामा नयेत. ही चूक एकदा झाली पुन्हा होणार नाही. ते ठीक आहे हो, पण तुम्ही फोन करायला बदलापूरला गेला होतात. मग ठिकठिकाणाहून फोन जाणार त्या लतीला. उद्या मी कुठे जाऊन फोन करणार आहे माझं मलाच माहित नाही. त्यामुळे तुला ते कळणं शक्य नाही. अहो, पण कधीतरी हे देसायांना कळेलच ना. त्याची फिकीर करू नको. तेवढे फोन केले, कळलं का त्यांना? मला तर भीती वाटते. पण ह्याच्यातनं नसतं झेंगट मागे लागलं तर मग प्रॉब्लेम आहे. या भीत्या वगैरे आहेत ना, ते तुझ्या त्या तांदळाच्या डब्यात ठेवत जा भारती. सरप्राईज. ही उद्याची तयारी. उद्यासाठी एवढं केलंय, मग साखरपुडा आणि लग्नासाठी काय काय करतील ही प्रधान मंडळी? नाही, उद्या काय आहे? उद्या आपल्याला प्रधानांकडे जायचंय साखरपुड्याची तारीख ठरवायला. तुम्ही काय हाक मारता? मी राणी म्हणतो. थोडक्यात राणा. वहिनींचा स्वभाव शांत आहे का हो? चिडते चिडते चिडचिड करते. चिडते एकदा बोलला असतात तरी चालेल. चिडते 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 3-4 वेळा कशाला असा जप करायचा? त्याची चिड. शितले, फौजीला माग बी डोळा असतात. लिहा काय लिहायचं ते लिहा. राहू दे जा. एवढं काय सोनं लागले त्या वहीला काय माहित. सकाळपासून वहीत काय ते लिहित बसलं. आता मी बघाय गेले तर मला बी दाखवना झालं. तुझसे छुपाना पड रहा तो जरूर कुछ होगा ना. थांब आता जाऊन एकदा सोक्ष मोक्ष लावते का नाही बघ. का बॅड आहे? कारण का त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलं आणि तो पण बॅड, त्याचे बाबा पण बॅड. अरे बिस्किट आणि दूध खाऊ. अरे अथर्व. हॅलो भक्तीनीस. राधिका ताई, तुम्ही मगाशी फोन केलेलात ना अथर्वला काहीतरी खायला द्या म्हणून. काय अथर्व आज जरा रागावला होता, डबा न घेताच गेलाय. म्हणून म्हटलं तुम्ही थोडंसं काहीतरी खायला घाला. अहो अथर्व शाळेतच आला नाहीये आज. काय? वासुदेव असं का म्हणलं? काय? आशा धरू नका, मुहात पडू नका. अहो पैसे मिळवण्यासाठी माणूस काहीही करतो, ते करू नका असं म्हणायचं होतं त्यांना. आपण कायम सावध राहायला पाहिजे. मी कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही. तुम्ही काहीच चुकीचं करणार नाही. तुम्हा दोघा भावांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुझं घर, तुझी माणसं, तुझी मुलं, तुझा नवरा, सगळं सगळं काही मिळेल. एक्सक्यूज मी, मी डॉक्टर सिद्धार्थ वसे. बोला काय झालं?
आहे